हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण एक चाटची रेसिपी करणार आहे. तर त्यासाठी इथं मी ह्या पुऱ्या घेतलेल्या, ह्या बाहेरून कच्च्या आणलेल्या पुऱ्या, ह्या घरात आता तळलेल्या. तर ह्या पुऱ्या झाल्या. आता हा उकडलेला बटाटा, ह्याच्यात मी लाल तिखट मीठ टाकलेलं आहे. थोडासा ह्याच्यात कांदा टाकते. लाल तिखट, चाट, हे काय ते मीठ आणि चाट मसाला एवढं ह्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मी बुंदी घेतलेली आहे. त्यानंतर इथं हिरवे हरभरे घेतलेत आणि दही, त्यानंतर गोड चटणी आणि सर्विंगसाठी त्यानंतर हिरवी चटणी थोडीशी आणि सर्विंगसाठी शेव आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता आपण ह्या पुऱ्या भरून घेऊया. ही पुरी आता भरला. त्यानंतर हे 2-3 ह्याचे दाणे अशा प्रकारे ह्या पुऱ्या भरून घ्यायच्या. त्यानंतर हे हरभरे, 2-3 हरभरे. इथं आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या भरून झाल्या. आता ह्याच्यात थोडं बुंदी टाकते, थोडी थोडी. बुंदी टाकली. आता ना ह्याच्यामध्ये हे दही आहे, हे फेटून घेतलेलं. हे फेटलेलं दही आहे. आता हे दही पुऱ्यांमध्ये टाकूया. या दह्यामध्ये मी आपलं साखर टाकली आणि फेटून घेतलं. आता ही दही पुरी आहे, म्हणलं दही भरपूर पाहिजेच. आता याच्यानंतर याच्यावर थोडीशी ही ग्रीन चटणी, त्यानंतर आपली ही लाल चटणी, त्यानंतर इमलीची चटणी टाकूया. आता इमली चटणी टाकली. आता थोडंसं अजून दही टाकूया. आता परत थोडंसं ही इमली चटणी टाकूया. त्याच्यानंतर शेव टाकूया. शेव टाकली. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकली. आता आपली ही दहीपुरी तयार आहे. हे बघा, दहीपुरी तयार आहे. तर थोडंसं याच्यावर लाल तिखट टाकते, अगदी थोडंसं.
अशा प्रकारे ही आपली दहीपुरी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.